मी वसुधा आणि ही माझी कथा. माझं आयुष्य लहानपणापासून गरिबीत गेलं. आजही मी गरीबच आहे. अंगावर फाटकं लुगडं आहे. लग्न झालं असलं तरी हातात हिरव्या बांगड्या नाहीत. का नाही तर मी त्या घेऊ शकत नाही. माझी परिस्थिती नाही की मी त्या 20 रुपयांच्या बांगड्या घेऊ शकते. तसा शृंगार कुणाला नको असतो, प्रत्येकाला तो हवा असतो, पण नसतात कुणाकडे पैसे. हा, पण मी सौभाग्याचं कुंकू लावते. गळ्यात माझ्या मंगळसूत्रही आहे. साधंच आहे, त्यालाही गंज पकडला आहे. पण आपलं आयुष्य हेच आहे, गरिबीचं. देवानेच ही गरिबी दिली. आज मकर संक्रांती आहे. रात्रीपासून झोप लागली नाही, हा विचार करून की मी उद्या सकाळी तिळगुळ कसे बनवू. माझ्या लुगड्याच्या खिशात एक पै सुद्धा नाही आणि माझी लेकरं त्या तिळगुळांच्या आशेत माझ्याकडे टक लावून पाहतात. तेव्हा एक आई म्हणून मलाच भरून येतंय की आपण आपल्या लेकरांना साधं तीळ आणि गुळही खाऊ घालू शकत नाही. मी तशीच उठले आणि घराबाहेर पडले. मला माझ्या लेकरांना काहीही करून ते तिळगुळ खाऊ घालायचे होते. म्हणून निघाले मी. गावभर तीळ मागत होते, कुणाकडे गुळही मागितला. माझ्या त्या फाटक्या पदराच्या झोळीत पडले तिळाचे दाणे आणि गुळ. फाटकी झोळी आता हळूहळू भरली आणि लेकरांची आशा त्यातच गुंफली गेली. झपझप पावलं टाकत तशीच आपली फाटकी झोळी घेऊन निघाले मी घराकडे. घरात पाऊल टाकलं मी आणि माझी लेकरं धावत येऊन मला बिलगलीच, कारण त्यांनी माझी भरली झोळी पाहिली होती. किती तो आनंद त्या लेकरांच्या चेहऱ्यावर होता ते पाहून ही आई भारावून गेली होती. तितकीच ती समाधानी झाली. मी चुलीवर तवा ठेवला, त्यात गूळ घातलं, त्यानंतर तीळ घातले. घरात दुसरं काही नसलं तरी मिठाची मात्र कमतरता नव्हती. त्या गरिबीच्या संसारात चवीला साथ देणारं तेच एक होतं. म्हणून त्या लाडवाचा गोडवा अधिक वाढावा यासाठी मी त्यात चिमूटभर मीठही घातलं. आता एक शेवटची कृती राहिली होती. ती कृती पूर्ण करून मी तिळगुळाचे लाडू बनवले आणि त्यातील एक एक लाडू मी माझ्या लेकरांच्या हातावर टेकला. गोडीने लेकरांनी तोंडी लावला लाडू आणि क्षणभर लेकरांच्या चेहऱ्यावर मी हसू भरले. लेकरांच्या त्या गोड हसण्यात माझी सारी गरिबी विरघळली आणि डोळ्यात आलेले आनंद अश्रू मी माझ्या फाटक्या पदरानेच पुसले. मी लेखिका म्हणून हे 2 शब्द सांगू इच्छिते. श्रीमंती ही तिजोरीत नसते, तर ती लेकरांच्या चेहऱ्यावरच्या समाधानात असते. ही कथा केवळ एका गरिबीची नसून आईच्या अथांग मायेची आणि तिच्या जिद्दीची आहे.